सभापती महोदय, केंद्र शासनाने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी मिळावं यासाठी अतिशय चांगली अशी हर घर नल हर घर जल ही योजना सुरू केली। परंतु ह्या योजनेला हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या हर घर नल हर घर जल योजनेला घर घर लागल्याचे दिसून येत आहे। 2019 मध्ये ही योजना सुरू झाली। आज आपण 2025 मध्ये आहोत। 6 वर्ष उलटून गेलेली आहेत, अनेक सरकार उलटी होऊन गेलेली आहेत, परंतु 6 वर्षांनंतर सुद्धा आज उन्हामध्ये तळपत्या उन्हामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी वनवन फिरावं लागत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी आंदोलन केलं। नांदुरा या गावामध्ये महिलांनी पाण्याच्या टाकीवरती जाऊन शोले स्टाईल आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला। हे मी मागच्या अधिवेशनात सुद्धा मांडलं होतं। त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात सावळी बहिणाबाई या गावामध्ये सुद्धा महिलांनी पाण्याचे पाईप उखडून ते कार्यालयासमोर नेऊन फेकलेत आणि प्रशासनाच्या विरुद्ध आपला रोष व्यक्त केला। तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेचा पूर्णपणे गोजवारा उडालेला आहे। याची कारणे म्हणजे जी विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत त्या विहिरी चुकीच्या जागी खोदल्या, जिथे पाणीच नाही अशा ठिकाणी या विहिरी खोदण्यात आल्या। कमी खोलीवरती पाईपलाईन अंथरली गेली आणि खूप दिवसानंतर गावागावात चांगले रस्ते तयार झाले होते, परंतु ते रस्ते उखडून टाकले आणि त्याच्या खाली पाईपलाईन केल्या गेल्यात आणि खूप कमी खोलीवर अंथरलेल्यामुळे ह्या पाईपलाईन किती काळ टिकतील हा सुद्धा प्रश्न आहे। काही गावांमध्ये तर जे जुने जलकुंभ आहे त्या जलकुंभालाच ह्या वेळेसच्या जलवाहिन्या जोडून टाकण्यात आलेल्या आहे आणि ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले असे सांगितले जाते त्या ठिकाणी सुद्धा ग्रामस्थांना पाण्यासाठी आता जो उन्हाळा झाला या उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली। या संदर्भात माझे 3 प्रश्न आहेत। हो सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत 50,000 कामांना मंजुरी मिळाली, त्यापैकी 24,000 कामच पूर्ण झाले आणि 26,000 कामं अजूनही अपूर्ण आहेत आणि जी 24,000 कामं पूर्ण झाले तिथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी घरांमध्ये अजूनही पाणी येत नाही आणि त्यामुळे हे जे राहिलेले 26,000 कामं आहेत हे आपण कधीपर्यंत पूर्ण करणार आहात आणि आतापर्यंत जी सुरू झालेली नाही ती कामं सुद्धा कधीपर्यंत पूर्ण करणार। दुसरा प्रश्न असा आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची 628 गावांमध्ये कामं सुरू आहेत, त्यापैकी 225 इतकी कामं पूर्ण झालेली आहेत आणि जी कामे अनेक गावांमध्ये कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत। ही सर्व अनियमितता संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप होत आहे। त्यामुळे या तक्रारी प्राप्त कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण चौकशी समिती गठीत करणार आहात का आणि सदरील कामांची चौकशी ही मर्यादित वेळेत आपण पूर्ण करणार आहात का? कारण आता म्हणजे मला टाइम लिमिट आपण सांगा 3 महिने 6 महिने, कारण आता 6 ते 8 महिन्यात पुढचा उन्हाळा येऊन ठेपलेला आहे आणि पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन जाताना पाहायला आपल्याला सुद्धा नाही आवडणार। त्यामुळे आपण कालमर्यादा सांगा आणि लवकरात लवकर प्रत्येक घरात नळाद्वारे आमच्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सगळीकडे पाणी मिळणार आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। धन्यवाद सभापती महोदय। माननीय मंत्री। सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी मांडलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण की जल जीवन मिशन योजना ही चांगली सन्मान्य सदस्यांनीच मान्य केलेले आहे, कारण की लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचे हंडे कमी करणं हा उद्देश सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा होता आणि ही योजना आतापर्यंत सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये वर्षाच्या 1,000च्या आसपास पाणी पुरवठा योजना होत होत्या, पण पहिल्यांदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 51,558 एवढ्या योजना राबवण्याचं ठरवलं आणि नळाद्वारे प्रत्येक घरी पाणी पुरवठा करण्याचं ठरवलं आणि त्या
च्या माध्यमातून 61,093 कोटी रुपये इतका खर्च ह्या योजनेला येणार. त्यापैकी 25,549 एवढ्या योजना पूर्ण झालेल्या आहेत. उर्वरित 26,000 ह्या योजना प्रगतीपथावर आहेत. आणि ह्यामध्ये दिरंगाईची अनेक कारणं आहेत. सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी जागेची उपलब्धता नव्हती, काही ठिकाणी स्थानिकांनी विरोध केला, काही ठिकाणी अनेक विभागांच्या परवानग्या नव्हत्या, काही कॉन्ट्रॅक्टरांकडून दिरंगाई झालेली आहे, उद्भव कोरडा पडलेला आहे. आपण जो प्रश्नामध्ये सांगितलं, कारण की बघा मराठवाड्याची आणि दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जाते म्हणून त्या ठिकाणी उद्भव कोरडा पडलेला आहे. परंतु ह्या सगळ्या योजनेवरती लक्ष ठेवण्यासाठी, ह्या योजनांची कामांची देखरेख करण्यासाठी आपण विभागातील अभियंता व शासनाने नियुक्त केलेले प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार PMCs नेमल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातूनच ह्या पूर्ण DPR बनवले गेले होते. आणि ही योजना चांगल्या पद्धतीने, आपण सांगितलं की काही ठिकाणी जेवढ्या अपेक्षित असं खोलीवरती पाईप अंथरलेले नाहीत म्हणून तुटण्याचे प्रकार होतात, पण तसं काही नाही. कारण थर्ड पार्टी ऑडिट होतं आणि तेव्हाच बिल अदा करण्यात येतात. त्यामुळे सगळ्या निकष पाळूनच ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे ते झाल्याशिवाय बिल दिल्या जात नाहीत. आणि या कामांमुळे, हे वेगवेगळ्या कारणांमुळे दिरंगाई झालेली आहे. पण लवकरात लवकर आपण म्हणता पुढच्या उन्हाळ्याच्या आधी, आणि मला इथं हिंगोलीच्या सन्मान्य सदस्य आहेत, यावर्षी टँकरची सुद्धा संख्या म्हणजे 4,000, मागच्या वर्षी टँकर आपण लावले होते, यावर्षी 1566 एवढे टँकर लागलेले आहेत. लाडक्या बहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि पुढच्या उन्हाळ्याची आपण अपेक्षा केलेली आहे आणि लवकरात लवकर आपण ही पूर्ण योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिलं असलं तरी मोठं व्यापक या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहे. याच्यात त्यांच्या उत्तरात सभापती प्रश्न आणि त्याला मंत्री महोदयाच्या उत्तरापर्यंत हा प्रश्नोत्तराचा तास महोदयाने घेतला. सभापती महोदय, 51,000 आपण बोला विरोधी पक्ष. सभापती महोदय, या प्रश्नामध्येच जे उत्तर दिलेलं आहे 51,558 पैकी सत्ताधारी पक्षाच मागणी जास्त आहे. 25,549 योजना पूर्ण आणि 26,009 योजना प्रगतीपथावर असं म्हटलेलं आहे. आणि जीवन प्राधिकरणाच्या मार्फत 945 पैकी 102 योजना पूर्ण झाल्या असं म्हटलेलं आहे. सभापती महोदय, मंत्री महोदय जे उत्तर सांगतात हे दिशाभूल करणारे. सगळ्यात महत्वाचं, या योजनेला निधीच नाहीये सभापती महोदय. कारण जर 26,009 योजना प्रगतीपथावर म्हणजे काम अपूर्ण आहे. खरं तर पंतप्रधानाची हर घर जल हर घर नल ही महत्वाकांक्षी योजना आहे, पण आजच्या घडीला 26,009 योजना प्रगतीपथावर आहे आणि 945 ज्या योजना जीवन प्राधिकरण त्याच्यापैकी फक्त 102. खऱ्या अर्थानं या 945 योजना ह्या वॉटर ग्रीड टाईप आहे सभापती महोदय. कारण या 945 पैकी एक योजनेवर 10, 12, 20, 25 गावांच्या योजना त्याच्यावर अवलंबून आहे सभापती महोदय. आणि या सगळ्या योजनांना जो पैसा लागतो तो सभापती महोदय उपलब्ध नाही. आपण म्हटलेलं केंद्र सरकारकडे मागच्या ऑक्टोबरमध्ये आपण पाठपुरावा केला. राज्य सरकारकडे, जीवन प्राधिकरण, अर्थ विभागाकडे अनेक प्रस्ताव आहेत. प्रस्ताव एक वर्ष सभापती महोदय धुळघात पडू नये आणि 1 वर्षामध्ये पुन्हा रिवाइज केलं जायला तर या योजनेचा पुन्हा खर्च वाढतो सभापती महोदय. अशी सायकल याच्यामध्ये चालू आहे. आणि म्हणून याच्यातला सगळ्यात बोम अशी आहे की सगळ्यात आधी राज्य सरकार याला आवश्यक तो निधी, कारण या पुरवणीमध्ये सुद्धा निधी नाहीये, हा निधी उपलब्ध करून देणार का, हा माझा मूळ प्रश्न याच्यामध्ये. मंत्री महोदय, माहे ऑक्टोबर 2024 मध्ये राज्य सरकारने 2,483 कोटी रुपये निधी मंजूर करून दिला होता, उपलब्ध करून दिला होता. आणि आता 25-26 मध्ये सुद्धा 3,913 कोटी रुपये विशेष बाब म्हणून ह्या योजनेसाठी आपण मंजूर करतोय. आणि पाणी पुरवठा मंत्र्यांनी स्वतः दिल्लीला जाऊन जलशक्ती मंत्रींची भेट घेतलेली आहे. लवकरात लवकर ह्या योजनेसाठी केंद्र सरकार सुद्धा निधी वितरित करेल. आणि सभापती महोदय,
ही योजना महत्वाची आहे आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मागच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की ह्या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे ही योजना निधी अभावी रखडणार नाही. जरी 1-2 वर्ष जास्त विलंब झाला असेल पण लवकरात लवकर भरपूर असा निधी उपलब्ध करून सगळ्या योजना कार्यान्वित होतील याकडे आम्ही लक्ष देत आहोत, पाठपुरावा करत आहोत. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे.